मनीष माहुलकर आपण देखील आपल्या इकडे स्वागत आहे. आपण यायचं इकडे. मनीष माहुलकर. मनीष माहुलकर VIP बॉक्स मधून मॅच बघतायत. 4 ओव्हरची मॅच आहे. बघूयात कोण जिंकेल आणि कोण फायनल मध्ये जाईल. सेमी फायनलची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रमोद प्रमोद आणि आदित्य प्रॅक्टिस कुणी करू नका प्लीज. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन अक्षय गुरव, एक वेगवान गोलंदाज दिव्याचे, ज्यांनी मगाशी 6 बॉल 11 रन डिफेंड केले होते या ग्राउंडवर. जबरदस्त बॉलिंग केली होती आणि अनुभव आहे. खूप चांगलं क्रिकेट. पहिलाच बॉल पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाही. आज आपल्या समोर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटचे देखील मास्टर माइंड ऋषिदादा वैद्य, योगेश वैद्य, त्याचबरोबर आमचे अमितजी कोळी मॅचचा आनंद घेतात आणि अंडरआर्म क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिलंय. कैलासची कोळी देखील त्यांच्या समवेत मॅचचा आनंद घेतात. मग त्यांनी या ग्राउंडवर ऋषिदादा पण खूप वर्ष ग्राउंडवर खेळले आणि जे खूप महाराष्ट्रात असे अनेक प्लेयर आहेत ते ह्या ग्राउंडवर खेळण्यासाठी पण इच्छुक असायचे. असं माहुलगाव आणि इकडे क्रिकेट आणि प्रेम जे वेगळं आहे, म्हणजे प्रत्येक खेळाडूला डोक्यावर उचलून घेणारं माहुलगाव आहे. मग तो कुठलाही खेळाडू असू दे, चांगला परफॉर्मन्स केला तर त्याचा इकडे जय जयकार होणार. माहुल प्रीमियर लीग देखील इकडे खूप चांगली ऑर्गनाइज केली जाते. स्थानिक क्रिकेट स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर आदित्य पवार भाऊ ठाण्याचे एक धडाकेबाज खेळाडू आहेत. या बॉलवर समोर खेळले गेले. फटका थोडा फसताना पाहिला गेला. 1 रन कंप्लीट केला. आदित्यने दुसऱ्याचा कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला फेकी केली. चान्स आहे तिकडे. लाऊड अपेल. आदित्यने खूप चांगलं रनिंग बिटवीन तिकडे पाहिलं गेलं तिकडे आणि रन्स कंप्लीट होत आहेत. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 8 संघांमधून आपण पाहिलं तर मुंबई आणि मुंबईच्या बाहेरचे देखील काही खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले आहेत. ठाणे, नवी मुंबई, रायगड, वसई, विरार, पालघर त्या परिसरात देखील काही खेळाडू येतील आणि हे क्रिकेट बघणं, खेळणं, जिंकणं. पावसाळी क्रिकेट एक वेगळी मजा आहे. रबर बॉलचं क्रिकेट. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दिशा दिले फक्त तिकडे. उंचाई गाठले. बघूयात लांब जाईल का. आणि हा अँड सम 6. आदित्य पवारचा धमाका.
वेगाने बॉल पाहिला गेला अक्षयचा. आपल्या बॉलिंगच्या ऍक्शनच्या जोरावर खूप चांगलं क्रिकेट. कल्याण डोंबिवली दिवा त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि त्यानंतर देखील मुंबईत देखील आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी दापोली मालवण त्या परिसरात देखील या बॉलरची चर्चा आपण नेहमीच पाहिली आहे. अक्षय गुराव दिवा एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं गेलं आहे. या बॉलवर देखील खोल डब्याचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला. प्रमोदचा डबलचा कॉल दिला. 2 रन इझिली मिळतात. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? पण नाही, 2च रन मिळतील आणि स्कोर कार्ड पुण्यातल्या 2 पुढे जाईल. रन झालेत 15. धावा झाले. अजून पहिल्या 3 या इनिंगचा 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरी ओव्हर घेऊन मोनू येतात बॉलिंगसाठी. थोडीफार ही मॅच आता मात्र अंधेरी संघाला फाईट करावी लागेल, कारण की रन्स जेवढे करू तेवढे कमी आहेत. या बॉलवर देखील बॉल थोडा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, बट बॉल तिकडे निघून जाईल. फेकी गेली बट तिकडे धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 रन मात्र तिकडे मिळतात. अठरा धावा झाल्या त्या फलकावरती. पहिली इनिंग चालू आहे आणि पहिली सेमीफायनल. कोण जाईल फायनल मध्ये? प्रथम क्रमांक 50,000 रुपये व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक चषक. अंडरआर्म ओपन पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. माऊलगाव पुमा स्क्वॉड आपला लाडका वेज चषक. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर खूपच पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. कोणीच धावा झाले त्या फलकावरती. 19. इकडे देखील आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. सिंगल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डबलचा कॉल दिला. आदित्य बघूयात काय कॉल दिला आणि बघता बघता आपण पाहिलं रन कंप्लीट होतात तिकडे. 3 रन कंप्लीट केले गेलेत. खूप चांगलं कॉम्बिनेशन प्रमोद आणि आदित्यचं.
रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केलं गेलं आणि स्कोर कार्ड जाऊन बसेल 23. तेवीस रन 4 ओव्हरची मॅच आहे. माहुल गावामध्ये आज भव्य दिवस आयोजन पाहिलं गेलं आणि आता सर्व अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. अंडरआर्म ओपन आपल्या लढका वेद चषकाचं हे तिसरं पर्व आहे. या बॉलवर फुल टॉस बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल मात्र तिकडे हवेत जातोय. फिल्डर आहेत आणि एक रन शॉट आहे. शॉर्टकट मारू नका मित्रांनो. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली बॉलिंग मोनू यांची. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. बघता बघता मात्र तिकडे रन कंप्लीट होतात 2. तिसरी मॅच चालू आहे आजच्या दिवसातील. आज 7 मॅचचं शेड्यूल आणि फायनल पकडून आपण 7 मॅचेस पाहणार आहोत. बघूया कोण चॅम्पियन होईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय 28 रन झालेत. बॉलिंगसाठी हर्षद येत आहेत. तिसरी ओव्हर घेऊन आदित्य पवार स्ट्राईक एंडला लेफ्टी आणि प्रमोद. दोघांना मात्र या 2 ओव्हरमध्ये अजून एक 25-30 रन्स करणं गरजेचं आहे. 50-55-60 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. हर्षदला माहिती आहे की महत्वाची मॅच आहे. आपल्याला मात्र इकडे हलक्यात घेऊन चालणार नाहीये. सेमीफायनलची मॅच आहे. तो जिंकणार मध्ये तो फायनल गाठणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. सुरेश सरोज तिकडे प्रयत्न करत होते आणि हार्डलक. प्रयत्न जरूर तिकडे केले गेले आणि हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. चांगली बॉलिंग केली हर्षदने आतापर्यंत. स्ट्राईक एंड आदित्य पवार.
चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. हा बॉल देखील पुन्हा एकदा खूपच बाहेर, वाईट बॉल. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला हर्षदचा आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावी लागेल. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आहे. गणेश पाटील येतात, नवीन बॅटर, याच गावातील एक धडाकेबाज खेळाडू गणेश पाटील. लेफ्टी बॅटर आहेत आणि ज्याची पण चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली आहे. मग कधी बॅटिंग, कधी फिल्डिंग. गणेशची चक्री बॉलिंग पण अंडरआर्म ओव्हरमध्ये आम्ही पाहिली आहे. असे लेफ्टी गणेश पाटील, त्यांच्या देशासाठी देखील पारितोषिक आमचे मोहसिन ज्युपिटर यांच्याकडून कॅच प्राइज असणार आहे. प्रत्येक षटकाराला इकडे मात्र व्हाईट बॉल. स्ट्रायकेटला गणेश. या बॉल देखील खोलर टप्प्याचा बॉल, त्याला फ्लिक केला गेलाय. एक रन मिळेल. हर्षदने या ओव्हरमध्ये इकॉनॉमिक बॉलिंग केली. मागील मॅचच्या तुलनेमध्ये या ओव्हरमध्ये एक चांगली ओव्हर टाकली आतापर्यंत. या बॉलवर प्रमोदने आडव्या बॅटने बॅट फिरवली, बॉल निघून जाईल. फ्लॅट 6. प्रमोदच्या बॅटमधून चांगलं वरती एक विकेट गेली. आता सर्व मुंबईकर मला असं वाटतं दहीहंडी आणि गणपतीमध्ये आता बिझी आहेत. आजच मुंबईमध्ये लालबाग परळमध्ये खूप गणपती बाप्पाचं आगमन आहे. त्यामुळे मुंबईकर आता सध्या त्याच्यामध्ये बिझी असणार. एक महिना मग नवरात्र नंतर पुन्हा एकदा दसऱ्याला नारळ फुटला की क्रिकेट चालू. या बॉलवर फटका फसला गेला. हवेत आहेत, फिल्डर आहेत तिकडे आणि कॅच टिपली गेली आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रमोदला. बॅटर आउट. अरुण चव्हाणने एक चांगला झेड टिपलाय.
या बॉलवर फुटवर्क दाखवलं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला विथ द स्पिन आणि अजाम कुरेशीला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. रनआउटच्या रूपामध्ये मात्र तिकडे विकेट मिळते. कल्पेश माहुलकर कडक येतात बॅटिंगसाठी. 39 धावा झाले धावफलकावरती, 3 विकेट गेल्यात. शेवटची ओव्हर आहे, बॅटिंग करावी लागेल कल्पेशला. बॉलिंगसाठी दिवेश, स्ट्राईक एंडला कल्पेश. या बॉलवर आडव्या बॅटने खेळले गेले, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, फिल्डर आहेत तिकडे. 1 रन कंप्लीट केले गेले, डबलचा कॉल दिला, 2 रन मात्र बघता बघता कंप्लीट होत आहेत. 41 धावा झाल्या धावफलकावरती, 3 विकेट गेली आहेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर साई सिद्धी अंधेरी सेमीफायनलची मॅच आहे. स्ट्राईकला कल्पेश. या बॉलवर बॅट्समनला पण फसवलं, बॉलर पण थोडा, कीपर पण मागे बीट झाले. 22 रुपयामध्ये 1 रन मिळेल, सिंगल. गुड बॉल, खूप चांगला बॉल पाहिला गेला दिवेशच्या माध्यमातून आणि स्लो स्पिन, हलका बॉल स्पिन केला आणि बॅट्समनला थांबवलं. हीच अंडरआर्म क्रिकेटची ओळख आहे, स्पिन बॉलिंग. मुंबईची खरी ओळख स्पिन बॉलिंग आहे. स्पिनरचा दबदबा नेहमीच राहिला आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. अगदी स्पिनर फास्टर, टर्फ क्रिकेट पण स्लो स्पिनमुळे त्याची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं. टर्फ क्रिकेटला पण खूप मोठं ग्लॅमर आलंय. स्ट्राईकला गणेश. या बॉल देखील आतमध्ये आणलाय बॉल, बॅटची एज घेतली गेली, अरुणने चांगला झेल टिपला गेला, बॅट आउट. काय अँगल बनवला दिवेशने, जबरदस्त बॉल आतमध्ये आणला नॅचरली. आणि मातीच्या खेळपट्टीवर बॉल स्पिन नाही करणार तर कुठे करणार. गुड बॉल, बॉल ऑफ द मॅच. रमेश मात्रे येतात. पिट्टू. अंडरआर्म क्रिकेट लगेच कॅप्चर करणं कठीण आहे, त्यामुळे स्पिन फास्टर ह्यांना तुम्हाला सामने करायचे आहेत. प्रॅक्टिस खूप महत्वाची, अंडरआर्म क्रिकेटमध्ये नजर खूप महत्वाची आहे. या बॉलवर देखील थांबून खेळले गेलेत, खूप टायमिंग दिला प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर जबरदस्त स्ट्रोक 6 रनसाठी.
Handsome six. आणि सफर प्रेमनाथ पाटील साहेब आपलं पण स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रेमनाथजी पाटील साहेब देखील आपल्यासोबत जॉईन झालेत आणि पहिल्या डावाचा खेळ अगदी इकडे चांगल्या पद्धतीने रंगताना पाहिला गेला. 3 रन तिकडे मिळतात. प्रथमेशने जबरदस्त फिनिश दिलाय, फिनिशिंग टच दिलाय आणि आता बघूयात
पहिली ओव्हर घेऊन ओमकार, स्ट्रायकिंगला दिवेश आणि त्या सोबतीला सुरेश सरोज स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंगला दिवेश पारावे. 24 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे. पहिला बॉल ओमकारचा फेस करतील सुरेश. चक्री पद्धतीची बॉलिंग आणि वरळीचा नाव ह्याही खेळाडूने मुंबईत आपल्या बॉलिंगच्या जोरावर खूप चांगलं केलंय. पहिलाच बॉल फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कॅच बनली असती तर मॅच पण थोडी पहिल्याच बॉलला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा तिकडे फसला होता. 52 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी असा सामना रंगतोय. पहिली सेमीफायनल कोण जाईल फायनल मध्ये? उमा स्क्वॉड माहुलगाव यांच्या माध्यमातून आयोजन आणि आता अँगल बनवला गेलाय. जबरदस्त बॉल पाहिला गेला ओमकारच्या माध्यमातून. हीच ओळख आहे वरळीकरांची, हीच ओळख आहे आणि म्हणजे वेगवान आणि पावसाळ्यात देखील त्यांचा नेहमीच प्रभावित कामगिरी राहिली आहे. हलकासा बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला ओमकारने. त्याला माहिती व्हेरिएशन केलं तरच आपण इकडे टिकू शकतो. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हवेत बॉल, फिल्डर आहेत तिकडे आणि एफर्ट्स दिले गणेशने, पण 2 रन तिकडे मिळतील. कल्पेश तिकडे थोडीफार आपण पाहिलं तर पॉलिससाठी पुन्हा एकदा ओमकार स्ट्रायकिंगला बॅटर. सुरेश सरोज, 52 धावांची गरज तर होतीये. सामना कोण जिंकेल, कोण फायनल मध्ये जाईल? या बॉलवर कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. काय जबरदस्त कॅच तिकडे टिपताना पाहिली गेली. अनिकेत तिकडे होते. कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त बॉडी बॅलन्स केला अनिकेतने आणि काय कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द डे. एका हातामध्ये अगदी अलगद कॅच टिपली गेली तिकडे. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून काय अनिकेतने एफर्ट्स दिले आणि अगदी अलगद तिकडे कॅच पकडली. गुड कॅच अनिकेत. सुरेश सरोजला मात्र बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर अरुण चव्हाण येतात. डोरा चांगली बॉलिंग केली आतापर्यंत ओमकारने. 2 रनवरती 1 विकेट गेली आहे. जबरदस्त स्टार्ट दिलाय. स्ट्रायकिंगला अरुण चव्हाण. डोरा, मागील मॅच मध्ये डोराने पण जबरदस्त बॅटिंग केली होती. एक हार्ड हिटर आहेत. साई सिद्धी अंधेरी फायनल मध्ये जाईल की त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. आपला लडका वेज चषक संडे फंडे, सुपर संडे. या बॉलवर पहिलाच बॉल इकडे फेस करत असताना अरुणला पण थांबवलं. 22 मध्ये रन मिळेल. मी अमित कोळी यांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. प्रेमनाथ पाटील तळवली गावावरून आज विशेष करून इकडे दाखल झाले आणि पाटील साहेब आपल्याला देखील अगदी मनापासून आभार. मी रिश्तेदारांना विनंती करेल की आपण सन्मान करायचा आहे. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व प्रेमनाथजी पाटील आणि आज तळवली गावावरून या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून भेट देण्यासाठी आमच्या अमित कोळी यांच्या विनंतीला मान देऊन दाखल झाला. त्याबद्दल प्रेमनाथजी आपला अगदी मनापासून आभार.
माईची उबदार शाळा आणि इकडे सन्मान चिन्ह आपण इकडे पाहायचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. पाटीलसाहेब आपला अगदी मनापासून आभार आहे. माऊल गावामध्ये आपण आलात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार. व्हाईट बॉल आहे. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने ओंकारने पहिली ओव्हर आतापर्यंत जबरदस्त स्पेल टाकत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आपण इथे होताना पाहायला मिळेल. जबरदस्त सुरुवात केली ओंकारने. 5 रन खर्च करत असताना एक विकेट मिळवली आहे. रब्बर बॉलचं क्रिकेट आहे. मॅच थोडीफार आता मात्र कलटणी घेताना पाहायला मिळतीये. बघत कोण जिंकेल ही मॅच आणि कोण फायनल मध्ये जाईल. सर्व माऊल गावचे देखील मित्रपरिवार या मॅचचा आनंद घेत आहेत. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं आहे. अदिरा सत्यविनायक कामोटे आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर दोन्ही कॅप्टन टॉस साठी या लगेच. स्ट्रायकेटला दिवेश आहे त्याच्यासाठी देखील पारितोषिक आमचे मोसिम ज्युपिटर यांच्याकडून प्रत्येक 6 ला 200 रुपये जर लगातार 3 मारले 500 रुपयाचं पारितोषिक आहे दिवेशसाठी. पण मॅच तशीच आहे. अठरा चेंडू आणि 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी रोहित येत आहेत. जेरी 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. या बॉलवर आडव्या बॅटने दिवेशचा धमाका नो बॉल आणि हँड्स अप 6. जबरदस्त टायमिंग केलं गेलं दिवेशने आणि मोसिम कडून मात्र दिवेशला देखील पारितोषिक असणार आहे. खूप टायमिंग दिला आणि अक्षरशः गोल फिरून मात्र बॅटरने बॉलला बाहेर फेकलं. 6 रनसाठी हँड्स अप 6. जबरदस्त सुरुवात केली आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. ओंकार तिकडे स्किड झाले पण कॅच सुटली नाहीये. सुंदर झेल टिपला तिकडे ओंकारने. थोडे घसरले बट नजर परफेक्ट होती आणि खूप सुरेख असा झेल टिपला गेला ओंकारने. गुड कॅच ओंकार. अनिकेतने एक चांगली कॅच काढली बघा. स्किड झाले आणि बॉल बरोबर त्यांच्याकडे चाला. अक्षरशः खाली बसून कॅच पकडली आणि त्यानंतर स्माइल केली. दिवेशला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार मात्र इकडे फसताना पाहायला मिळतीये. 12 रन झाले. 2 विकेट गेलेत. आमचे सर्व मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात. मॅच महत्वाची आहे. कोण फायनल मध्ये जाईल. नवीन बॅटर कल्याणचे प्रवीण खनका येतात बॅटिंगसाठी. कल्याण परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळले गेलेत प्रवीण खनका.
बॉलिंगसाठी रोहित, स्ट्राईक एंडला प्रवीण खनका. 2 विकेट गेले, त्यामुळे ओमकार मालाड संघ देखील थोडा बॅकफुटला जातोय. बट रोहितची एक वेगळी ऍक्शन आहे या बॉलवर देखील. लोअर फुलटॉस बॉल थोडा मात्र इकडे फटका फसला गेला. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे ओमकार मालाड संघाला जर सामना जिंकायचा तर. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सामना आता मात्र थोडाफार बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय संघ ओमकार मालाड. स्ट्राईक एंडला अरुण. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स मात्र बॉल निघून जाईल 4 रनसाठी. या फटक्यांची गरज आहे. या बॉल देखील फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि 4 रन मिळेल पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहिले गेले. या बाउंड्रीजने मात्र ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला आणि ओमकार मालाड संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 14 बॉल मध्ये 31 धावांची समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. प्रथमेश प्रमोद तिकडे होते. बॉल थोडा बाउन्स झाला आणि चौकार दिशेने जाताना पाहिला गेलाय. फिल्डिंग पॅटर्न खूप महत्वाचे. अशा बाउंड्रीज तुम्हाला पकडाव्या लागतील. स्ट्राईक एंडला अरुण. 14 बॉल मध्ये 14 चेंडून 31 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेले आहेत. धावफलक पुन्हा एकदा तिकडे पुढे जाईल. 23. 31 धावांची गरज असून मॅचला जिंकण्याकरिता हा बॉल खूप महत्वाचा आहे. 13 बॉल 31. 3-1-1-3. या बॉलवर बीट केला गेला रोहितने. आता 12 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण आहे सामना जिंकण्याकरिता ओमकार मालाड संघाला. कोणता संघ मात्र फायनल मध्ये जाईल त्यासाठी सेमीफायनल चालू आहे. पहिली सेमीफायनल आजच्या दिवसातील. (23) लॉस ऑफ 2 विकेट. बारा बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. 12 बॉल मध्ये. टॉस करूयात आपण यायचे दोन्ही कॅप्टन्स. प्रेमनाथ पाटील साहेबांना विनंती करेल की आपण टॉस करायचा आहे. प्रेमनाथजी पाटील यांच्या हातून मात्र या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. आकाश गुरव आणि त्याच्या सोबतीला शुभम लोखंडे 2 खेळाडू आमने सामने. आकाश दिशेने काय असेल फिल्डिंग. ओके. व्हाईट बॉल. मॅचला पुन्हा एकदा आता मात्र बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत. सुरेख असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा मुंबई ठाणे विभागातून आज खेळाडू इकडे आले आहेत. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. अंडरआर्म क्रिकेट सातत्याने हा खेळ देखील खेळला जातोय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल गेला तिकडे आपण पाहिलं तर यस नो आणि 2 रन मिळत आहेत. धावफलक पुन्हा एकदा 2नी पुढे जाईल.
स्ट्राइक एंडला बॅटर प्रवीण, बॉलिंगसाठी अनिकेत. मॅच अगदी क्रुशल आहे. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेलाय. नो बॉल. जबरदस्त मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळते. अनिकेत पण मॅच सोडत नाही, बट एक्स्ट्रा रन थोडं कंट्रोल करावा लागेल. 52 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि आता मात्र 28 धावा झाल्या धावफलकावरती. अकरा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. 11 बॉल 24. स्ट्राइक एंडला अरुण. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली, बॉल निघून जाईल. नो बॉल आणि 9+4 म्हणजे 5 रन मिळतील. ऊपरवाला जबी देताय छप्पड फाड़ के देताय. हे रन खूप मॅटर करतील आणि आता मॅच मध्ये कमबॅक केला गेलाय टीम ओमकार मालाड. एकोणीस धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता 11 बॉल मध्ये. अकरा चेंडूने 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. अकरा बॉल्स मध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अनिकेत. या बॉलवर थांबून ठेवला गेला, बीट केला गेला बॅटरला. फुटबॉल. थोडीफार मॅच आता आपण पाहिलं तर चुकताना पाहिली गेली टीम ओमकार मालाडकडे. एक्स्ट्रा रन्स, मिस फिल्डिंग खूप मॅटर करतात आणि क्रिकेट या खेळामध्ये फिल्डिंग फॅक्टर तुमचं खूप महत्वाचं पाहिजे. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रमोद तिकडे आहेत, फेकी करतील, 2 रन मिळेल. अरुणने आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली आणि हे ग्राउंड त्यासाठी लकी आहे. खूप चांगला परफॉर्मन्स या ग्राउंडवर त्याचा नेहमीच पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील नो बॉल. आडव्या बॅटने खेळले गेलेत. प्रथमेश तिकडे आहेत, फेकी करतील. अनिकेतकडून वारंवार चुका होत आहेत आणि चुकीला माफी नाहीये. 9+2 मध्ये 3 रन मिळतील तिकडे. नऊ बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. सामना होता कुठे आणि आता आला कुठे. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गुड कॅच, खूप चांगली कॅच कलेक्ट केली तिकडे प्रथमेशने. बॅटिंग फिल्डिंगच्या जोरावर नेहमी चर्चेत राहिलेत प्रथमेश. मात्र पिट्टू जबरदस्त बॉल तिकडे कलेक्ट केला. बघा 3 कॅच आपण या इनिंग मध्ये पाहिल्या गेल्या. एक अनिकेतची, एक ओमकारची आणि आता एक प्रथमेशची. फिल्डिंग फॅक्टर चांगला झाला, बट एक्स्ट्रा रन्स कुठे ना कुठेतरी लक्ष वेधून घेतात आणि ते अजूनही सामना संपलेला नाही. मगाशी पण अशीच मॅच रंगली होती. 6 बॉल 11 ती बघायला खूप अगदी मजा आली. शेवटच्या बॉल पर्यंत 1 बॉल 5 पर्यंत मॅच रंगली होती पहिली मॅच. 8 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत अनिकेतचे. 8 बॉल 14.
न्यू बॅटर आपण पाहिलं तर देवकरण परमार येतात बोरिवलीचे. खूप चांगलं क्रिकेट ह्याही खेळाडूने खेळले गेले. टर्फ क्रिकेट पण देवकरण खूप चांगलं खेळले गेले. बोरिवली मीरा रोड त्या परिसरामध्ये देवकरण परमार 8 बॉल 14 गरज असताना टीमला आता मात्र एक चांगला विजय मिळवून द्यावा लागेल आणि मॅच महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच आहे. फायनल मध्ये जायचं आहे. आपला लाडका वेद चषक. आज वेद आपल्यामध्ये नाहीये. अपघाती मृत्यू त्याचा आपण शोकाकुळ पूर्ण माऊल गावावर ते मोठं संकट. हा बॉल देखील हलक्यात आणि फक्त ढकलला गेला तिकडे. 1 रन तर कंप्लीट केले गेले. डबलचा कॉल दिला प्रवीणने. 2 रन तिकडे मिळतील इझिली. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 12 धावांची गरज आहे. 7 बॉल 12. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 7 बॉल 12 बघूयात. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. या बॉलवरचं सिंगल, विकेट, रन, बाउंड्री, 6 काय पाहायला मिळेल. देवकरण परमार बॉलिंग करतील. अनिकेत फुलटॉस बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका तिकडे फसताना पाहिला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन तिकडे कंप्लीट केला गेला. तिसरा रनचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. समीकरण थोडं क्लोज येताना पाहिलं गेलं. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल 9. मग अशी 6 बॉल 11 होते तेव्हा ओमकार मालाड संघ डिफेंड करत होते. आता 6 बॉल 9 रन चेस करायचे आहेत. बघत कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल. टीम मीटिंग केली जाते. सागर निवाते पण तिकडे आहे. आदित्य पवार भाऊ आहे. बघूयात स्पिनरवर विश्वास दाखवला जाईल की फास्टरवर विश्वास दाखवला जाईल. 6 बॉल 9 ला दादा स्पिनरला देतील की फास्टर, यावर पण क्वेश्चन मार्क आहे. कारण की मातीची खेळपट्टी आहे. पाऊस पण नाही. स्पिनर्स पण कामगिरी चांगली करू शकतात. जशी लास्ट ओव्हर दिवेशने टाकली होती. अनुभवी खेळाडू आहेत. आता मात्र बॉलरवर खूप मोठं 2 ऑप्शन आहेत. एक सागर निवाते, आदित्य पवार भाऊ आहे, ऋषी आहे. का चक्री बॉलर ऋषीवर विश्वास दाखवला जाईल आणि मला असं वाटतं ऋषीच्या हातामध्ये बॉल दिलाय. आणि एक ऋषी वैद्य आमच्या सोबत बसलेत. पण आता इतिहास त्यांच्या समोरच घडवेल का. 6 बॉल 9. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॅटिंगसाठी देवकरण परमार, बॉलिंगसाठी ऋषी. सहा बॉल 9. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. ग्राउंड स्ट्रोकने पण या ग्राउंडवर मॅच ती बनवू शकते. 6 बॉल 9. बट काही चुकीचे डिसिजन जर घेतले तर मॅच पलटू शकते. सहा बॉल 9 बॉलिंगसाठी ऋषी स्टार्ट करतील आणि स्ट्राईक एंडला बॅटर देवकरण. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. नो बॉल. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल 8. एक्स्ट्रा रन्समुळे मॅचचा रिझल्ट थोडाफार आपण पाहिलं तर पलटताना पाहिला गेला. इकडे पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय.
6 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. विकेट डॉट बॉलची गरज आहे. ऋषीला मात्र थोडे एफर्ट्स द्यावे लागतील. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड अशी पहिली सेमीफायनल. जबरदस्त मॅच आहे. एक्स्ट्रा रन्स थोडेफार की फॅक्टर राहिले. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा क्लोज आलंय. या बॉल देखील डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला गेला. डबलचा कॉल दिलाय. फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. बट एकच रन तिकडे मिळेल. 4 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. चार बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. आणि या बॉलवर थांबून ठेवलं गेलंय. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि हेच पाहिजे होतं. आता 3 बॉल 4 करायचे आहेत. तीन बॉल 4. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फ्लॅट 6 विनिंग स्ट्रोक प्रवीण खनकाचा दणका 6 रनसाठी. आणि ओमकार मालाड संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. जबरदस्त मॅच होताना पाहिली गेली आणि ओमकार मालाड संघाने एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. पहिला संघ मात्र मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होतोय. टीम ओमकार मालाड. अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अरुण चव्हाण. अरुण चव्हाण डोरा पण यायचा. जबरदस्त बॅटिंग केली.
किशोरजी तरी आपण यायचे, आपल्याला त्यांना पुरस्कार दिला जाईल. किशोरजी तरे यांच्यातून पुरस्कार दिलाय. जबरदस्त बॅटिंग केली अरुणने, याच परिसरात दिल्यात. आणि खूप चांगला खेळ केला अरुण चव्हाण. पहिल्या मॅच मध्ये पण जबरदस्त खेळ केला होता. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण त्यांना टी शर्ट. सो वेल प्लेड. और ये ग्राउंड मेरे को लगता है अरुण के लिए लकी है. अरुण भाई, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में और चेमूर का ये माउल गांव. माउल गाँव बहुत अच्छा एरिया है, इधर खेलने मज़ा आता है. और मैं मैच को आने नहीं वाला था, आगमन में जाने वाला था गणपति के, लेकिन मेरे टीम में प्लेयर्स नहीं थे तो मेरे को आना पड़ा. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. खूप चांगला परफॉर्मन्स केला अरुणने. आणि चला, यानंतरच्या नेक्स्ट मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय.